आणि यानंतर आत्ताची एक ब्रेकिंग बातमी जाणून घेऊयात। उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे हे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचलेले आहेत। शर्मिला ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि शर्मिला ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे आहेत अशी देखील माहिती मिळते। ही दृश्य आपण पाहतोय। त्यांचा हा ताफा शिवतीर्थ या निवासस्थानी रवाना झालेला होता, त्यावेळेची ही दृश्य समोर आलेली आहेत। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी आता तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे शर्मिला ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेले आहेत। अगदी काहीच वेळापूर्वी संजय राऊत यांनी देखील शर्मिला ठाकरे यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना प्रत्यक्ष संजय राऊत यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या होत्या आणि त्यानंतर आता ही दृश्य आपण पाहतोय। शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेरची ही दृश्य आपण सध्या टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय। उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे यांच्याबरोबर रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे हे सुद्धा शिवतीर्थ निवासस्थानी आलेले आहेत। आज शर्मिला ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि याच वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ठाकरे कुटुंबीय ही एकत्र जमल्याचं आपल्याला दिसून येत आहे। शर्मिला ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे हे आता शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आपण अगदी काहीच दिवसांपूर्वी देखील पाहिलेलं होतं, ज्यावेळेस अमित ठाकरे यांचा वाढदिवस होता त्यावेळी आदित्य ठाकरे आलेले होते आणि त्यानंतर आज शर्मिला ठाकरेंच्या वाढदिवसासाठी ठाकरे कुटुंबीय पुन्हा एकत्र आली आहेत। याच सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी वेदांत नेब। वेदांत, आपण बघतो आकांक्षा मागील वर्षभरापासून अशा कौटुंबिक कार्यक्रमांना किंवा वाढदिवसाला दोन्हीही ठाकरे कुटुंबीय हे एकमेकांच्या घरी जाताना आपण पाहतो आणि आज शर्मिला ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त आपण बघितलं सुरुवातीला रश्मी ठाकरे त्यासोबत तेजस ठाकरे हे शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत आणि इंडिया आघाडीची बैठक होती, त्यामुळे ऑनलाईन इंडिया आघाडीची बैठक अटेंड करून पुढे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा आता शिवतीर्थ या निवासाने निघालेले आहेत। शिवतीर्थावर जाऊन शुभेच्छा देतील आणि त्यामुळे जसं तू आधी म्हणालीस की अमित ठाकरेंचा वाढदिवस काही दिवसांपूर्वी होता, तेव्हा आदित्य ठाकरे शुभेच्छा द्यायला आले होते आणि आता संपूर्ण ठाकरे कुटुंबीय आपल्याला शर्मिला ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवतीर्थावर एकत्र आलेला पाहायला मिळेल। अगदी त्यामुळे वारंवार अशा छोट्या छोट्या प्रसंगी दोन्हीही ठाकरे बंधू हे सातत्याने एकत्र येताना आपल्याला दिसतात। राजकीय अनेक घडामोडी देखील घडलेल्या आहेत, मात्र यावेळेस आता कौटुंबिक एकोपा आपल्याला दिसून येतोय। उद्धव ठाकरे सातत्याने राज ठाकरे यांच्या संपर्कामध्ये आहेत आणि असे जेव्हा लहान लहान प्रसंग असतात त्यावेळी हे दोन्हीही ठाकरे कुटुंबीय एकत्र येताना आपल्याला सातत्याने दिसून येत आहेत। वेदांत, आपण बघितलं की 5 जुलैला जो मेळावा झाला, त्या मेळाव्यानंतर मग उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरेंचं येणं किंवा मग आता अमित ठाकरे यांच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरेंनी येणं किंवा मग काही कौटुंबिक कार्यक्रम असेल, मग दिवाळी असेल, गणेश उत्सव असेल, त्यानिमित्त एकत्र येणं, अशा कौटुंबिक भेटीगाठी आपण या ठाकरे कुटुंबियांच्या बघितल्या। सोबतच राजकीय दृष्ट्या सुद्धा अजूनही ठाकरे बंधूंची युती आहे। मुंबईसह काही MMR महापालिका ते सोबत लढलेले आहेत आणि महापालिकेत म्हणजे खास करून मुंबई महापालिकेत त्यांची युती सध्या कायम आहे आणि या सगळ्याचा विचार करता हाच म्हणजे कौटुंबिक एकोपा जपणं आणि त्यासोबतच राजकीय दृष्ट्या सुद्धा सोबत एकत्र राहणं, यासाठीच आपण बघतोय ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी अधूनमधून आपल्याला पाहायला मिळतात। अगदी धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीसाठी।